विस्थापितांचं पुनर्वसन, विस्थापितांचं पुनर्वसन. श्रीरामपूर शहरात अतिक्रमणाच्या कारवाईखाली प्रशासनाने दुकाने तसेच राहती घरे उद्ध्वस्त केलेली आहेत. अनेक नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. त्यामुळे ते बेरोजगार झाले असून प्रपंच चालवणे त्यांच्यासाठी कठीण बाब बनले आहे. प्रशासनाने श्रीरामपूर शहराला चहूबाजूने कोंडीत पकडले आहे. सुरुवातीला रेल्वे, त्यानंतर नगर परिषद आणि आता पाटबंधारे विभागानेही अतिक्रमण काढण्याबाबत नागरिकांना नोटिसा दिलेल्या आहेत. नुसत्या नोटिशीवर न थांबता गेल्या 40 ते 50 वर्षापासून व्यवसाय करत असलेल्या छोट्या मोठ्या व्यावसायिकांवर घाला घातला आहे. श्रीरामपूरमध्ये भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे. नागरिकांचा आता उद्रेक होत आहे. सदर अतिक्रमणाच्या कारवाईमुळे अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर आलेले आहेत. सदर नागरिकांचे पुनर्वसन करण्यासाठी शेती महामंडळ आणि म्हाडा यांच्या रिकाम्या जागा उपलब्ध असून तिथे घराचे पुनर्वसन करता येण्यासारखे आहे. त्याचप्रमाणे एसटी महामंडळ, नगर परिषदेच्या जुन्या इमारती या जागेत, तसेच भाजी मंडईच्या जागेत, तसेच जलसंपदा विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत व्यापारी संकुल उभारून व्यावसायिकांचे पुनर्वसन करणे शक्य आहे. याबाबत माननीय राज्यपाल महोदय यांच्याकडे पुनर्वसनाबाबत विनंती केलेली आहे. तसेच माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय पालकमंत्री महोदय व आपणाकडेही विनंती व पाठपुरावा केलेला आहे. आता या विस्थापितांचे लवकरात लवकर पुनर्वसन होण्याबाबत शासनाकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. तरी आपणास विनंती आहे की पुनर्वसन त्वरित सुरू करावे, अन्यथा दिनांक 24 फेब्रुवारी 2025 पर्यंत सदर नागरिकांची पुनर्वसनाची सुरुवात न झाल्यास श्रीरामपूर येथे लाक्षणिक उपोषणास बसलेले आहेत. त्यामुळे होणाऱ्या परिस्थितीत शासन जबाबदार असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, आवाज जनतेचा न्यूज. श्रीरामपूर शहरामध्ये अतिक्रमण जे होतं त्याच्या नावाखाली जवळपास 1200 गाळेधारकांना या ठिकाणी त्यांचे गाळे पाडण्यात आलेले आहेत. जवळपास 200च्या आसपास घरं पाडण्यात आलेली आहेत आणि हे सर्व मागच्या 40-50 वर्षापासून त्याच ठिकाणी त्यांचे धंदे असतील किंवा त्या ठिकाणी जे घर होते ते राहत होते. म्हणजे इतक्या दिवस प्रशासन झोपलं होतं का हे मला एक विचारायचं आहे. कुठला म्हणजे त्यांनी अचानक निर्णय घेतला आणि अचानकच एका दिवसात सगळे गाळे पाडले, याच्याबद्दल आमचा आक्षेप आहे. त्यांनी कमीत कमी 1-2 महिने अगोदर नोटीस दिली असती तर लोकांनी आपल्या प्रपंचासाठी आपलं घर कोल असतील किंवा आपलं गाळे असतील याच्यासाठी काहीतरी पर्यायी व्यवस्था बघितली असती. परंतु अचानकच रस्त्यावरती आणले. आज तुम्ही जाऊन बघा, रेल्वे स्टेशनवरती लोक झोपलेले आहेत, मंगल कार्यालयामध्ये लोक झोपलेले आहेत, जिथं जागा मिळेल तिथं लोक झोपलेले आहेत. गोंदवणी रोड मध्ये 1-2 महिन्याची बाळंतीण बाई होती बिचारी, ती तिचं बाळ लहान घेऊन ती आज रेल्वे स्टेशनला झोपायलाय. तर अशी अवस्था असेल तर प्रशासनाने जरा तरी माणूस की हा काहीतरी थोडाफार प्रकार ठेवायला पाहिजे होता. ठीक आहे, आता त्यांनी पाडलं, आता तो विषय संपलेला आहे. परंतु आता त्यांचं पुनर्वसन कसं करायचं हे पण बघितलं पाहिजे. कारण शेवटी आज ज्यांनी 50-50 वर्ष तिथे आपलं सगळा प्रपंच ज्या गोष्टीवरती चालवला ते जर एकदम रस्त्यावरती आले त्यांची अवस्था वाईट झालेली. त्यामुळे आमची प्रशासनाला, मी माननीय सीओ साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील, कलेक्टर साहेब असतील, त्यानंतर माननीय मुख्यमंत्री साहेब असतील, माननीय राज्यपाल महोदय असतील, या सर्वांना आम्ही भेटलो आणि विनंती केली की लवकरात लवकर यांचं पुनर्वसन झालं पाहिजे, जेणेकरून आमच्या श्रीरामपूर मधल्या लोकांना न्याय हा मिळेल. आणि काही जरी झालं तरी आपल्याला आपण पाहतात की बरेच दिवस झालं परंतु प्रशासनाकडून काही होत नाहीये. श्रीरामपूर तालुका आणि शहर काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्र सरकारचं जे धोरण आहे सर्व गरीब गोरगरिबांचे प्रपंच रस्त्यावरती आणण्याचं, त्याच्या विरोधात आजचं हे उपोषण आहे. कारण आपण पाहतात की त्यांनी माननीय सुप्रीम कोर्टाचा एक निर्देश आला, पण सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये एक सुंदर वाक्य लिहिलेले, तुम्ही एकदा ते निर्देश वाचून पहा. त्याच्यामध्ये असं थोडक्यात सांगितलं गेलंय की सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजेत आणि सर्व गोरगरिबांना त्याच्यामध्ये कुठल्याही त्यांना अडचण आले नाही पाहिजेत, अशा पद्धतीचं त्यांनी एक वाक्य त्याच्यामध्ये 4 ओळी लिहिलेल्या आहेत. परंतु या आडमुठ्या सरकारने त्यांच्या डोक्यात काय होतं कळलं नाही. आज श्रीरामपूरच नाही तर पूर्ण राज्यभर जवळपास लाखो प्रपंच त्यांनी रस्त्यावरती आणलेले आहेत. 40-50 वर्षापासून 60 वर्षापासून जे लोक आपला उदरनिर्वाह एका छोट्याशा टपरीवरती आपल्या 10x5 एवढ्याच्या जागेमध्ये आपला प्रपंच चालवत होते, आपल्या मुलांची लग्न केले, आपलं इलाज असतील घरच्यांचे ते केले, त्याच्यानंतर काही शैक्षणिक त्यांच्या मुलांची काम असतील ती त्याच्या माध्यमातून करत होती. परंतु आज लाखो संसार या सरकारने रस्त्यावरती आणलेले आहेत. त्यामुळे आज आम्ही शेवटी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी लाक्षणिक उपोषणाला आम्ही बसलेलो आहोत आणि काही करून आम्ही या लोकांना न्याय मिळवून देऊ अशी आम्हाला खात्री आहे. 4 प्रमुख रस्ते, एक बेलापूर रोड, संगमनेर रोड, नेवास रोड आणि गोंदवली रोड
ज्या चारही रोडला आपली प्रमुख सगळी बाजारपेठ बसलेली आहे आणि ती मागच्या 50-60 वर्षापासून सर्वसामान्य व्यापारी त्या ठिकाणी व्यापार करतो आणि याच सगळ्या दुकानदारांवरती आपली आर्थिक घडी बसलेली आहे, आर्थिक देवाणघेवाण बसलेली आहे. कारण की ग्रामीण भागातून किंवा इतर गावातून जेव्हा नागरिक खरेदीसाठी येतात त्यांना सुरुवातीला लगेच त्या सुविधा मिळतात, त्यामुळे त्या दुकानदारीची एक मोठी सोय या सर्वसामान्य नागरिकांना होती. त्याची एक मोठी आर्थिक उलाढाल सुद्धा आपल्या श्रीरामपूर शहरात आणि तालुक्यात होती. परंतु एका बाजूला सांगता की तुम्हाला शासनाचे निर्देश आहेत, शासनाचे निर्देश श्रीरामपूरसाठी कुठे पर्टिक्युलर दिसत नाही. दुसऱ्या बाजूला सांगतात की सुप्रीम कोर्टात निर्णय वाचला तो मुंबईच्या एका गार्डन मध्ये काही लोकांनी अतिक्रमण केले होते आणि त्या संदर्भात मान्य सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले होते. त्या नावाखाली श्रीरामपूर सारख्या शहरामध्ये अतिक्रमण काढायचं, सर्वसामान्य माणसाचा प्रपंच उद्ध्वस्त करायचा, याला काही बेस समजत नाही, कारण समजत नाही. त्यामुळं सर्वसामान्य लोकांचं आज जे नुकसान झालेलं आहे त्यामुळे श्रीरामपूरची मोठं नुकसान झालेलं आहे. त्यामुळं खऱ्या अर्थाने जर आपल्याला यातून मार्ग काढायचा असेल तर ज्या शासकीय जागा त्यामध्ये एसटी महामंडळाची मोठी जागा आहे, आपल्या उदय हॉटेल समोर पाटबंधारे खाते जागा आहे, नंतर आपल्या पाटबंधारे आपलं बांधकाम विभागाचं जे ऑफिस होतं त्या ठिकाणी जागा आहे, त्याच्यानंतर म्हाडाची मोठी जागा उपलब्ध आहे, शेती महामंडळाची जागा आपल्या नेवास रोड या ठिकाणी, संगमेर रोड या ठिकाणी उपलब्ध आहे, गोंदणी रोडला सुद्धा पोस्टाची मोठी जागा आहे, नगरपालिकेची जागा आहे. त्या ठिकाणी कुठं ना कुठं या सर्वसामान्य व्यापाऱ्यांसाठी संकुल उभं करून त्यांना कायमस्वरूपी आणि लिगल अशा पद्धतीने त्यांची पुनर्व्यवस्था झाली पाहिजे, यासाठी आमची मागणी आहे. त्यामध्ये सर्वात महत्वाचा विषय आहे की या व्यापाऱ्यांची यादी ऑथराईज कोण करणार. आज लोक गावामध्ये कोणते वेगवेगळ्या प्रकारचे पार्टीचे लोक इथं काही सांगतात की तुमचं आम्ही पुनर्वसन करू, परंतु पुनर्वसन करायच्या वेळेस उदाहरणार्थ आपण धरलं की पोस्टाच्या ऑफिस समोर 25 गाळे होते, तर त्या पोस्टाच्या ऑफिस समोरचे जे 25 गाळे होते याचं शासनाने, नगरपालिकेने किंवा तहसीलदारांनी व्हेरिफिकेशन केलं पाहिजे की कोणत्या 30 वर्षापासून 40 वर्षापासून, म्हणजे तुम्हाला संख्या समजेल की कोणत्या इमारती समोर किती लोक होते. त्यांची यादी एकदा ऑथराईज करा आणि त्यांना मग त्या माध्यमातून ज्यावेळेस तुम्ही त्या एसटी महामंडळ जागेमध्ये उदाहरणार्थ तुम्ही एखादा प्रकल्प उभा करणार आहे त्यामध्ये पहिल्यापासून तरतूद केली पाहिजे की या ज्या लोकांचे गाळे त्या ठिकाणी होते आणि त्यांचं नुकसान झालं त्यांना पहिले आम्ही गाळे देऊ, ते पण स्वस्तामध्ये देऊ. आता उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर जिल्हा परिषदेची एक इमारत उभी झाली, ती बीओटी तत्व झाली. काही नेते लोक गावामध्ये तिथल्या व्यापाऱ्यांना खोटे आश्वासन देत आहेत की आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी गाळे देऊ. वास्तविक बीओटीचा काय अर्थ असतो की त्या ठिकाणी शासनाचा एकही रुपया नसतो, सगळा खर्च हा डेव्हलपरने म्हणजे बिल्डरने खासगी केलेला आहे, त्यामुळे तो त्याचा नफा कमवणार. त्यामुळे ते जो आज मार्केटला सांगतात की त्याचे तो लिलाव करणार 50% गाळ्यांचे आणि वरच्या दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावरचे जे ऑफिस आहेत त्या जिल्हा परिषदला तो फुकट देणार आहे. मग यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना त्यांनी जर लिलाव केला तर ते गाळे घ्यायला परवडणार आहेत का. म्हणून पुनर्विकासाचा किंवा त्यांना पुन्हा गाळे देण्याचे जे काय प्रकल्प आहे त्याच्यामध्ये सर्वप्रथम प्रकल्प करतानाच त्याच्यामध्ये ज्या लोकांचं विस्थापित झालेलं आहे त्यांची एक ऑथराईज यादी हवी. त्यामध्ये त्या ठरावात तसं नमूद पाहिजे की यातले पहिले गाळे यांना देतील, उरलेले गाळ्यांचा लिलाव होईल, असं लिहिलेलं पाहिजे, तर खरं पुनर्वसन होईल. आणि म्हणून आम्ही माननीय आमदार हेमंतदादा ओगले यांच्या नेतृत्वाखाली हाच प्रश्न लावून धरलेला आहे की पहिले तुम्ही गाळे धारकांची यादी बनवा, ती सर्टिफाईड करा. मी इथे उपस्थित आहे. आपण ज्या भावना मांडलेल्या त्या माननीय जिल्हाधिकारी साहेबांपर्यंत आणि सीओ साहेबांपर्यंत पोहोचवण्याचं काम करेल. आपलं जे निवेदन आहे त्याच्या बाबतीत माननीय जिल्हाधिकारी आणि सीओ साहेबांना मी ते देतो आणि याबाबत ज्या उपाययोजना असेल त्यांना आपण त्या लेखी आपल्या निवेदनाद्वारे कळवू. धन्यवाद. करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.